आज मॅच आहे, मस्त आरामात पाहतो टीव्ही, मस्त मजा येईन आज मॅच पाहायला. अव तू नको शिकू मला, यापेक्षा जास्त पावसाळा पाहिलाय म्या. हो का? त्यात पावसाच्या पाण्यात तू वाहून काऊन नाही गेली मग? अय चिमट तोंडे, तोंड सांभाळून बोल थोडी. मी तुझी सासू आहे, तू माझी सासू बनायची कोशिश नको करू. अजी आई, तुमचं तर आता रोजच झालाय. तुमच्यासोबत किती पण चांगलं वागला ना तरी तुम्हाला आमची काही किंमतच नाही आहे. तसं पण मी तुम्हाला पहिल्यापासून आवडतच नाही ना. च्या मायाबीन झालं का याचं चालू? 2 मिनिटं चुपचाप नाही बसत रे बॉया, नुसते म्हणत राहते माजरीसारख्या. अरे यार से, तुम्ही पुन्हा झगडा करून राहिले. एवढं रोज रोज नवीन नवीन टॉपिक तुम्ही आणता कुठून झगडा करायला? भांडायला शिन नाही बा तुम्हाला. म्हणे आला का तुझ्या बायकोची बाजू घ्यायला तू? हा, त्या बायकोला नको बोलत जाऊ तू काही. तुम्ही तर फक्त तुमच्या आईचीच बाजू घेत जा, तुमच्या बायकोलेच बोलत जा. मी काय, मी बाहेरून आली होय ना, आमची तर काही किंमतच नाही आहे घरात. च्या मायाबीन, पण मी तर कोणाला काही बोललोच नाही. मी पण या घरात सून म्हणून आली होती, पण मी ना कधी ती आजीले म्हणजे माझ्या सासूले उलट उत्तर नाही दिलं बापू. माई आजी लयच तुफान होती वाटते. तुही आजी मला एवढी बोलत होती, पण मी कधी उलटी बोलली नाही रे बाबा. काव, तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा फक्त स्वतःच्या आईचीच बाजू घेत जा. हा, तुमचा हात पकडून आली मी या घरात. तुझी बायको तर स्वतःच माझी सासू बनण्याची कोशिश करत आहे. लग्न करून आणलं तुम्ही मले, कमीत कमी मले तुम्ही माझी साथ तर देत जा थोडी. अहो, आपण सुखीच नाही आहे या घरात, आपण आहेच काऊन या घरात, मला हेच नाही समजू राहिलं. हो ना, आपण आहेच काऊन या घरात? तू खरं भरून राहिली. तू माझ्यासाठी आली ना या घरात. थांब, मी तुझ्या खुशीसाठी एक काम करतो. आपण हे घर सोडून टाकू, आपण अलग निघून जाऊ. पण काय करू आता, माझ्या पोरगाच माझ्या ऐकत नाही. मीच निघून जातो या घरातून. मी काऊन राहू या घरात? जाऊ दे, मीच जातो बा निघून, तुम्ही राहा दोघं, मी निघून जातो. अरे आई, कशी गोष्ट करत आहे तू? अरे तू या घर आहे ना हे, तू काऊन जाशील? माई बायको तर देत आहे तुले, तर ते जाईन या घरातून निघून, तू नाही जायचं. जाऊ दे ना, जास्तीत जास्त काय होईल, आई बाबा नाराज होईल मायावर, मला घराच्या बाहेर काढन, घराचा हिस्सा नाही भेटणार. एवढं मोठं आपली ओलिताची जमीन आहे ते नाही भेटणार. माझ्या आई बाबाचं जुनं नाणं काय म्हणते ते सोनं नाणं हे ते आहे ते नाही भेटणार जास्तीत जास्त. तू चिंता नको करू, मी माया खून पसीना एक करीन, काबाड कष्ट करीन, लय मेहनत करीन, पण या घरात आता राहणार नाही. आपण अलग राहून दोघांसाठी अलग घर बांधू. अव नाही नाही, तुम्ही बसा बसा, थोडं शांत बसा बरं. पाणी आण तुमच्यासाठी, शांत बसा. तुम्ही जास्तच विचार करून राहिले. जास्तीत जास्त काय होईल, तलाक द्यायचंच काम पडणं तिले, तर मी तिला तलाक देऊन टाकीन. पण तुले या घरातून मी नाही जाऊ देणार. काय तर आपल्या इस्टेटीतली 70% प्रॉपर्टी मला तिले द्या लागन तलाक देताना, ते काय पोटगी म्हणून. जाईन तर जाईन प्रॉपर्टी आपली, पण माई आई तर सुखी राहील ना. मी माझ्या आईच्या डोळ्यात आसू पाहू शकत नाही. आत्ताच्या आत्ताच जातो, तिच्या झिपुट्या झरतो, तिला आत्ताच्या आता घराच्या बाहेर काढतो. आणि अरे नाही रे बाबू, तू असं काऊन करत आहे रे? आई बाबा म्हातारे झाले, त्याला आपली गरज आहे, आपल्याला पण त्याची गरज आहे. मोठ्या वडीलधाऱ्या म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद सोबत पाहिजे ना आपल्या. नाही नाही, थेगीन काही नाही, मी आत्ताच्या आता जातो आणि त्याला चांगल्या भाषेत समजून सांगतो काय आहे तर. अहो काही नाही, तुम्ही शांत बसा, एवढं काही टेन्शन घेऊ नका. अरे पोरा, हे तर आता घरघरचीच कार्य झाली आहे. घर गृहस्थी म्हटलं ना तर एवढं तर चालतेच आहे. आता सोन आणि सासू म्हटलं का एवढं चालतेच बाबू. तिला तलाक वगैरे नको देऊ रे बा तू. तुम्ही तुमची चिंता करा, आमच्या दोघीचं टेन्शन बिलकुल घेऊ नका. मी सांभाळून घेईन सर्व काही. आम्ही दोघी लय खुश आहे. आम्ही दोघी लय खुश आहे. खरंच 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 आम्ही दोघी लय खुश आहे. जा तू टीव्ही पाहत होता ना, जा टीव्ही पाह, तुझ्यासाठी जेवण बनवते मी. जा तुम्ही टीव्ही पाहत होते ना, टीव्ही पहा, तुमच्यासाठी जेवण बनवते मी. मग कशी वाटली माझी आयडिया? आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला आपला शेअर पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.